सचिन घायवळ बंदूक परवाना प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय। उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी बंदूक परवान्यासाठी शिफारस पत्र दिलं असा खळबळजनक खुलासा रामदास कदमांनी केलाय। तर राम शिंदेच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी शिफारस पत्र दिलं असावं असा आरोप रोहित पवारांनी केलाय। सचिन घायवळ बंदूक परवाना प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। हा ट्विस्ट रामदास कदम यांच्या वक्तव्याने आला। रामदास कदमांनी एका मोठ्या व्यक्तीकडे बोट दाखवलं। या मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी सचिन घायवळला बंदुकीच्या परवान्यासाठी शिफारस पत्र दिल्याचा धक्कादायक खुलासा रामदास कदमांनी केला। रोहित पवारांनी या प्रकरणात राम शिंदे यांचं नाव घेतलंय। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय। तो पण न्यायाधीशच आहे। ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो मला तर नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। आसनावरती बसली, उच्च आसनावर बसली व्यक्ती आहे, मी नाव घेणार नाही त्याचं। अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गृहमंत्री निर्णय घेतला। निलेश गायवळचा जो भाऊ आहे, जो सचिन गायवळ आहे, त्यांना जे काही बंदुकीचं लायसन्स मिळालं ते देण्यासाठी राम शिंदे सर जे सभापती आहेत यांनी सांगितलं असावं व त्याच्याचबरोबर होम मिनिस्टर साहेबांकडनं सुद्धा एक संदेश तिथं या राज्यमंत्र्यांकडे आला असावा आणि त्या अनुषंगाने हे लायसन्स तिथं दिलं गेलं। राज्यमंत्र्यापेक्षा मोठे नेते याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। सचिन घायवळचा गुंड भाऊ निलेश घायवळ याचे राम शिंदे यांच्या सोबतचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत। राम शिंदे यांच्यासाठी प्रचार करतानाचे निलेश घायवळचे व्हिडिओ देखील समोर आले। दादा कोणाला म्हणतात? दादा घरातला करता माणूस असतो ना, दादा घरातला मोठा भाऊ असतो ना, त्याला दादा म्हणतात। हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही, कारण आपल्या कुठल्याही वडीलधाऱ्यांची तो किंमत करत नाही। तर माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे, हा असला आमदार नकोय, कारण आपल्याला आपला भूमिपुत्र पाहिजे। रामभाऊंसारखं काम कुठंच नाहीये। तर शिंदे साहेब आपला आहे, आपला कोणत्याही कामाला, कोणत्याही अडचणीला शिंदे साहेब उभे राहणार आहेत। योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती? नेमकी कोणी आदेश दिलेले होते? हे जरा स्पष्ट बोला ना।